नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शनिवार 6 जून 2026। मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी मान्सून महाराष्ट्रात दाखल होतोय आणि याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आज देखील राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज आहे 6 जून 2026। मित्रांनो, आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। तसेच नाशिक भागामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता, लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, तुळजापूर असेल, लातूर असेल, औसा या ठिकाणी, कळंब या ठिकाणी, वाशी, भूम, परांडा या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। या ठिकाणी नांदेड, हिंगोली, तसेच परभणी, जालना या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर असेल, वैजापूर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून आज पावसाचा जोर वाढलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाच्या आपल्याला दमदार हजेरी आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। या ठिकाणी राहू, दौंड, बारामती या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। मित्रांनो, सातारा तसेच या ठिकाणी सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा असेल, पंढरपूर असेल या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। सोलापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कायम पाहायला मिळतोय। आज मित्रांनो 6 जूनचा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी कोकणपट्टी संपूर्णच भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तर हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।